भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकत्वाच्या अधिकारांबाबतच्या तरतुदीशी संबंधित आहे? काय म्हणते? एखादा व्यक्ती भारतामध्ये होता. आता पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण अनुच्छेद 7 पाहिलं होतं, ज्यामध्ये काय होतं की एखादा व्यक्ती आधी भारतामध्ये होता पण तो पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाला, त्यावेळी त्याची पूर्ण सिटिझनशिप नागरिकत्व निघून जातो. अनुच्छेद 7 मध्ये दिलंय. पण आता तुम्हाला काय विचारलंय की तो व्यक्ती जो स्थलांतरित झाला होता पाकिस्तानमध्ये ते पुन्हा भारतामध्ये आलेला आहे, मग त्याच्या संबंधीची तरतूद कुठल्या कलमामध्ये दिलेली असा प्रश्न आहे. मग कलम 5, 6, 7. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, अनुच्छेद 6 मध्ये. अनुच्छेद 6 काय म्हणतं की पहा, अनुच्छेद 7 काय म्हटलेलं की बाबा तुम्ही 1 मार्च 1947च्या नंतर जर का तुम्ही स्थलांतरित झालात तर तुमचं नागरिकत्व निघून जाईल. ठीक आहे. पण अनुच्छेद 6 काय म्हणतं की तुम्ही 1 मार्च 1947 नंतर स्थलांतरित झाला होतात पाकिस्तानमध्ये, पण समजा जर का तुम्ही 19 जुलै 1948च्या आधी भारतामध्ये पुन्हा आलात, स्थलांतरित झाला होता पण मग भारतामध्ये पुन्हा आलात, अशा वेळी तुम्हाला काय करावं लागेल? 1, 2, 3 अट तुमच्या मान्य करावे लागतील. पहिलं काय, तुम्ही 19 जुलै 1948च्या आधी यायला पाहिजे, प्लस तुमचे आई वडील पैकी एक यांचं जन्म इथे झालं पाहिजे, किंवा तुमच्या आजी आजोबा नाना नानी जे काही असतील त्यांच्यापैकी एकांचं जन्म भारतामध्ये झालं असलं पाहिजे, तर तुम्ही भारताचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी किंवा तुम्हाला भारताचं नागरिकत्व भेटणार आहे. पॉइंट नंबर 1 काय, जर का भारतातून स्थलांतरित झाला होता पाकिस्तानमध्ये 1 मार्च 1947 नंतर, पण 19 जुलै 1948च्या आधी तुम्ही रिटर्न आलात. रिटर्न आल्यानंतर काय अट पाहिजे तुम्हाला? तुमच्या आई वडिलांपैकी एकाचा जन्म इथे पाहिजे, किंवा तुमच्या आजी आजोबांपैकी एकाचा जन्म भारतामध्ये झालेला पाहिजे, तर तुम्हाला नागरिकत्व भेटू शकेल पुन्हा. ऑप्शन नंबर 2 इथे काय दिलेलं आहे, जर का तुम्ही 19 जुलैच्या नंतर आलात भारतामध्ये, 19 जुलै 1948च्या नंतर जर का तुम्ही भारतामध्ये आलात, तर अशा वेळी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक प्रॉपर ऑफिसर करून परमिशन लागेल, मग तुम्हाला नागरिकत्व दिलं जाईल. क्लिअर?